नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं निलेश व्लॉग्स या यूट्यूब चॅनलवर. आजच्या या व्लॉगमध्ये आपण जाणार आहोत गणपती बाप्पाचे दर्शन करायला. त्याबरोबरच आपण एक प्राचीन आणि ऐतिहासिक मंदिरातही जाणार आहोत आणि शेवटी जाणार आहोत ते समुद्राला लागून असलेला एक ऐतिहासिक किल्ला आणि पाहूया तिथला थोडाफार इतिहास. चला तर सुरू करूया आपला रंजक प्रवास आणि करूयात एक मिनी कोकण ट्रिप. लेट्स गो. सर्वात आधी नारळ फोडून गणपती बाप्पा मोरया बोलून आपण केली प्रवासाला सुरुवात. या ट्रिपसाठी सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट होती ती म्हणजे अजून एक स्कूटी, जी किरणचा मित्र हेमेंद्र याने अवेलेबल करून दिली व त्यासाठी हेमेंद्र थँक्यू व्हेरी मच. तर माझी TVS एंटॉर्क 125 आणि ॲक्टिवा 125 अशा दोन 125 CCच्या स्कूटी घेऊन आम्ही निघालो रायगड जिल्ह्यातील श्री क्षेत्र पालीच्या दिशेने. तर पालीला जाण्यासाठी आमचा प्रवास आम्ही सुरू केला आमचं होमटाऊन ठाणे सिटीमधून. ठाण्यापासून पालीचे अंतर जवळपास 110 किलोमीटर आहे. ते डिपेंड करतं तुम्ही कुठला रूट सिलेक्ट करतात. ओके, तर जो पहिला रूट आहे तो आहे खालापूरकडून, जो थोडा कमी डिस्टन्सचाही आहे आणि खालापूर तालुक्यातील महड येथे अष्टविनायक गणपतींपैकी चौथा गणपती वरदविनायकसुद्धा अवघ्या 4 किलोमीटरच्या अंतरावरच होतं. पण आम्हाला आधी आयडिया नव्हती, त्यामुळे आम्ही तिथे नाही गेलो. नेक्स्ट टाईम कधी इथे येणं होईल तेव्हा इथे बाप्पाचे दर्शन आपण नक्की घेऊ. थोडं पुढे आल्यानंतर तुम्हाला दिसू शकतं खोपोली येथील इमॅजिका. ओके, आपण इन फ्युचर जेव्हा इमॅजिकाला येऊ तेव्हा तिथे व्लॉग शूट करू. तर आता ते जाऊया आपण पालीला. तर पालीला जाण्यासाठी जो दुसरा रूट आहे तो आहे मुंबई गोवा नॅशनल हायवे. म्हणजे साधारणपणे सांगायला झालं तर पेनकडून आपण पालीला जाऊ शकतो. आणि पेन सुद्धा एक साधारण शहर नाहीये, ते खूप महत्त्वाचं शहर आहे आधीपासूनच. आपल्या स्वराज्याची राजधानी रायगड जिल्ह्यात येत असल्याने आधीपासूनच पेन महत्त्वाचं आहेच. पेनच्या बाबतीत सांगायचं झालं तर गणेश मूर्तींचं माहेरघर म्हणून सुद्धा पेन प्रसिद्ध आहे. जे मोठमोठ्या गणपतींच्या मूर्त्या बनतात मुंबईत. आजही बऱ्याच ठिकाणी जे मूर्त्या जातात ते पेनमधूनच बनवून जायच्या आधीही, आताही. आता थोडं प्रमाण कमी झालं असावं. आता जो तो लोकल्समध्ये तयार करतात गणेश मूर्त्या. पण पेन हे फक्त महाराष्ट्रात नाही तर विदेशातही पेनमधून बनलेल्या गणेश मूर्त्या या विदेशात पाठवल्या जायच्या. पुढे 1818 नंतर संपूर्ण कोकणासह पेन पण ब्रिटिश शासनाखाली आलं होतं. त्या दशकात पेन कोकण आणि दक्खन म्हणजे पुणे डिव्हिजन यांच्यातलं इम्पॉर्टंट व्यापारी केंद्र होतं. भात, मीठ, कांदे आणि इतर वस्तूंची मोठ्या प्रमाणावर ट्रेडिंग होत असायची. आणि त्या काळात पेनची आर्थिक ताकद सॉल्ट इंडस्ट्री म्हणजे नमक उत्पादन होती. तर हा काय होता पेनचा थोडासा इतिहास. तर पेनचा इतिहास सांगायला गेलं तर बराच मोठा व्हिडिओ होईल. तर आपण थोडं पुढे जाऊया आणि आपण जाऊया आपण पालीच्या दिशेने. तर किरण, अनिकेत, सूरज आणि मी निलेश, तर आम्ही चौघं ठाण्यापासून ते पनवेलपर्यंत एकत्र आलो. पण पनवेलला येताच आमची थोडी चुकाचूक झाली. तर किरण आणि अनिकेत हे आले खालापूरच्या दिशेने आणि मी आणि सूरज आलो ते पेनच्या रस्त्याने. किरण आणि अनिकेतच्या म्हणण्यानुसार ते ज्या खालापूरच्या रस्त्याने आले तो रूटही खूप चांगला होता. पण आम्ही ज्या रस्त्याने गेलो तर आम्ही निघालो कर्नाळा बर्ड सँच्युरीमधून, म्हणजे कर्नाळा पक्षी अभयारण्यातून.
सुर में गाते हैं, भंवरे गुनगुनाते हैं, घुंघरू बजाती है हवा। आणि आता जे स्क्रीनवर फुटेज चालू आहे ते मी इथूनच स्टार्ट केलेलं. ओके, फक्त दोन्ही रस्त्यांमध्ये अंतर मला वाटतं तेवढंच असावा की तो सिंगल लेन रोड आहे बहुतेक, आणि जवळपास 3 लेनचाही रस्ता आहे, पण ते बाजूला जे सरकवलेलं आहे ते जे सिमेंट आणि रेती आली आहे त्यामुळे 2 लेनचा आहे, पण मोकळा रस्ता आहे. ओके, तर दोन्ही रूट चांगले आहेत. ओके, तर पालीला जाण्यासाठी जसं आपण पेनपासून अजून पुढे येतो, तर पुढे जाऊन आपल्याला वाकण फाटा येथून लेफ्ट टर्न घ्यावा लागतो. तिथूनच आपल्याला पालीला जाण्यासाठी रस्ता आहे. I am waiting for a bus at the end of the night, under street lamp, bed face flamed by the light. I'm going away, I'm going away, I'm going away. And the sun gonna shine on a brand new day. Must be somewhere welcome me into the fold. Blooming flowers, as much as I can hold. I'm gone away, I'm gone away, I'm gone away. And the sun gonna shine on a brand new day for me, a brand new day for love, brand new day for me, brand new day for love. तर आजच्या ब्लॉगमध्ये आलोय आपण आपल्या पहिल्या डेस्टिनेशनवर, श्री क्षेत्र पाली बल्लाळेश्वर. बाळ भक्ता लागे तुझी आसरा, तुझी आसरा, पालीच्या बालका, गौरीच्या बालका, बल्लाळेश्वरा, जय देव जय देव. बल्लाळेश्वर गणपती अष्टविनायक मधील तिसरा गणपती आहे, हे ते बऱ्याच जणांना माहिती आहे. पण अष्टविनायक गणपतींपैकी बल्लाळेश्वर हे एकमेव गणपती आहे ज्याचे नाव देवाच्या नावाने नाही तर भक्ताच्या नावाने प्रसिद्ध आहे. तर आपण थोडी कथा जाणून घेऊया की बल्लाळेश्वर नाव कसं देण्यात आलं. तर पाली गावात बल्लाळ नावाचा एक लहान मुलगा गणपतीचा खूप मोठा भक्त होता. तो मित्रांसोबत जंगलात दगडाला गणपती मानून पूजा करायचा. त्याचे वडील कल्याण शेठ रागाने पूजा उद्ध्वस्त करतात आणि बल्लाळला झाडाला बांधून ठेवतात. बल्लाळ गणपतीचा जप करत राहतो. शेवटी गणपती ब्राह्मणाच्या रूपात प्रकट होतात आणि बल्लाळची सुटका करतात. भक्ताच्या भक्तीने प्रसन्न होऊन गणपती बाप्पा म्हणतात, आजपासून मी तुझ्या नावाने ओळखला जाईन. भक्ती किती शक्तिशाली असते याचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे बल्लाळेश्वर. तर अशी ही बल्लाळेश्वर नाव देण्यामागे कथा होती. आता आपण थोडंसं मंदिराच्या इतिहासाबद्दलही जाणून घेऊया. ओके, जे मंदिर बांधलेले आहे ते आधी मूळ मंदिर लाकडाचे होते. पुढे 1760 मध्ये दगडी मंदिर उभारण्यात आले. ओके, मंदिराची रचना श्री या अक्षरासारखी करण्यात आली आहे. बांधकामात चुन्यामध्ये शिसे म्हणजे लीड मिसळल्याचे सांगितले जाते, जेणेकरून मंदिराचे बांधकाम मजबूत राहील, तसेच ओलावा आणि पाण्यापासून संरक्षण होईल.
मंदिराची रचना अशी आहे की सूर्योदयाच्या वेळी सूर्यकिरणे थेट गणपतीच्या मूर्तीवर पडतात. हे मंदिराच्या वास्तुकलेचे मोठे वैशिष्ट्य मानले जाते. मंदिरातील एक मोठी घंटा आहे जी चिमाजी आप्पा यांनी वसईच्या युद्धात पोर्तुगीजांवर विजय मिळवल्यानंतर येथे अर्पण केल्याचे मानले जाते. बल्लाळेश्वराचे दर्शन घेण्याआधी धुंडी विनायकाचे दर्शन घेण्याची परंपरा आहे. ही मूर्ती त्या दगडाशी संबंधित मानली जाते जो बल्लाळच्या वडिलांनी फेकून दिला होता. आणि मंदिराच्या जवळच सरसगड फोर्ट म्हणजे सरसगड किल्ला आहे आणि बाजूला आंबा नदी यांच्यामध्ये वसलेले हे मंदिर खूपच सुंदर आणि प्रसन्न करणारे आहे. आता आम्ही निघालो आहेत रेवदंडाच्या दिशेने. म्हणजे पालीला येण्याआधी आपण वाकण फाटा येथे जो लेफ्ट टर्न घेतला होता आपण पुन्हा तिकडेच येऊन थोडंच अंतरावर राईटला रोड क्रॉस करून सरळ त्या रस्त्याने जायचं आहे जो रस्ता रोहाच्या दिशेने जातो. I did it all, I played pretend, I moved the mountains to be your friend. I wanna know if it mattered. I would have gone to war for you, I would have bent the earth in two just to get to our ever after. Something about this has changed, I wanna feel you close again. Don't let go, no I don't want this to end. Whoa. Remember
just to get to our ever after. Something about this has changed. I wanna feel you close again. Don't let go. No, I don't want this to end. Whoa. Remember the start when you're breaking my heart again like blood on a pen. Would it matter then when everything starts to fade? I'm back like it's yesterday. Would it all consent? Would it matter then? Would it matter then? I did it all. I pulled the weight on my shoulders like it was fate. Don't tell me it was for nothing. You told me love wasn't true 'cause it didn't feel real to a cynic like you. But I'm pretty sure we walked into something. Something about this has changed. I wanna feel you close again. Don't let go. No, I don't want this to end. Remember the start when you're breaking my heart again like blood on a pen. Would it matter then when everything starts to fade? I'm back like it's yesterday. Or would it all consent? Would it matter then? Would it matter then? Would it matter then? तर आता आपण आलो आहेत चौल गावात असलेले श्री रामेश्वर मंदिर येथे. श्री रामेश्वर मंदिर फक्त साधारण मंदिर नसून हजारो वर्षांचा इतिहास लाभलेलं मंदिर आहे. प्राचीन वास्तुकला आणि अध्यात्म यांचा सुंदर संगम आहे. स्थानिक कथांनुसार येथे एकेकाळी 365 मंदिर होती, म्हणजे वर्षातील प्रत्येक दिवसासाठी एक मंदिर. असं म्हणतात की चौलमध्ये वर्षातील प्रत्येक दिवसासाठी एक मंदिर होते. चौल येथील श्री रामेश्वर मंदिर हे भगवान शंकराला समर्पित आहे. हे एक प्राचीन मंदिर आहे. अनेक शतकांपासून अस्तित्वात असून वेळोवेळी त्याचा जीर्णोद्धार झालेला आहे. या मंदिराचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे 3 प्राचीन कुंड. पहिला म्हणजे पर्जन्य कुंड. पर्जन्य म्हणजे पाऊस. हे कुंड पर्जन्यदेव आणि जलत्वाचे प्रतीक मानले जाते. शेती, समृद्धी आणि जीवनदायी पाण्याशी यांचा संबंध जोडला गेलेला आहे. दुसरा कुंड आहे तो म्हणजे अग्निकुंड. अग्नी म्हणजे अग्निदेव. ऊर्जा, शुद्धीकरण आणि यज्ञ यांचे प्रतीक म्हणून हिंदू धर्मात अग्नीला देव आणि मानव यांच्यातील दुवा मानले जाते. तिसरे आहे वायुकुंड. वायू म्हणजे हवा किंवा प्राणशक्ती. जीवन, श्वास आणि गतिशीलतेचे प्रतीक म्हणून निसर्गातील वायुत्वाचे प्रतिनिधित्व हे कुंड करते. रामेश्वर मंदिरातील ही कुंड प्राचीन काळी निसर्ग आणि अध्यात्म यांचा किती जवळचा संबंध होता यांची साक्ष देते. मंदिरासमोर असलेले कुंड आणि दृश्य खूपच सुंदर आहे. रामेश्वर मंदिराची शिवपिंड हे आपल्याला समोर असलेल्या आरशातून बघता येते. मंदिराच्या परिसरात श्री दत्तगुरू, श्री आशापुरी माता तसेच विठ्ठल रखुमाईचेही मंदिर आहे. तर अशा प्रकारे आपण कंप्लीट केला आहे आपल्या ट्रिपचा सेकंड डेस्टिनेशन. तर इन फ्युचर तुम्ही कधी रेवदंडा इथे बीचवर येणार असाल तर चौल इथल्या या मंदिराला नक्की भेट द्या. इथे येऊन खूपच तुम्हाला प्रसन्न वाटेल. तर अशा प्रकारे आपण आपल्या ट्रिपचा सेकंड डेस्टिनेशन कंप्लीट केलं आहे. तर पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये एकदा हर हर महादेव होऊन जाऊ द्या. तर आता आपण जाणार आहोत
ट्रिपचे नेक्स्ट पॉईंट आणि शेवटच्या लोकेशनवर, ते म्हणजे रेवदंडा फोर्ट. लेट्स गो. Pack your bags for the weekend. I just booked our flight. तर आता आलो आहोत आम्ही रेवदंडा फोर्टवर. ओके, किल्ला जरी क्षेत्रफळाने दिसायला कमी असला तरी त्याचा इतिहास काही कमी नाही आहे. सुमारे 500 वर्षाआधी पोर्तुगीजांनी बांधलेला हा रेवदंडा किल्ला आजही इतिहासाची साक्ष देत उभा आहे. या भिंतींनी व्यापार, युद्ध आणि सत्ता संघर्षाचे अनेक अध्याय पाहिलेले आहेत. समुद्र, इतिहास आणि निसर्ग यांचा सुंदर संगम अनुभवायचा असेल तर रेवदंडा किल्ला नक्की पाहावा. रेवदंडा किल्ल्याची उभारणी 1521 मध्ये डिओगो लोप्स दे सेक्विरा यांच्या काळात पोर्तुगीजांनी येथे किल्ल्याची उभारणी केली. पोर्तुगीजांनी या किल्ल्याला फोर्टलेझा दे चौ असे नाव दिले. हा किल्ला अरबी समुद्रावरील व्यापार आणि संरक्षणासाठी अत्यंत महत्त्वाचा होता. हा परिसर अनेक वर्षे पोर्तुगीज आणि मराठ्यांमधील संघर्षाचा केंद्रबिंदू होता. कोकण किनारपट्टीवरील सागरी व्यापारावर नियंत्रण मिळवण्यासाठी अनेक लढाई या रेवदंडा किल्ल्याने पाहिलेल्या आहेत. तर हा होता किल्ल्याचा इतिहास. किल्ल्यात फोटोग्राफी करून झाल्यानंतर आम्ही निघालो पुढे बीचकडे. बीचवर एंट्री घेताच दिसतो अथांग असा अरबी समुद्र. तसेच समोर आहे कोर्लाई फोर्ट, जे रेवदंडा फोर्ट पासून जवळ आहे. तिथे जाण्यासाठी आपल्याला पार करावी लागते समुद्राला लागून असलेली कुंडलिका नदी, जिथे जाण्यासाठी आमचा प्लॅन जायचं किंवा नाही जायचं यात फसला. त्यामुळे म्हटलं जाऊ दे, आपण रेवदंडा बीचवरच आम्ही चालू केली आमची कलाकारी, फोटोग्राफी. रेवदंडापासून आपल्याला परतीचा प्रवास करायचा आहे, त्यामुळे आम्ही पाण्यात गेलो नाही, कारण बाईकच्या सस्पेन्शनपेक्षा स्कूटीचे सस्पेन्शन कमी रिलॅक्सिंग असतात. पण पाण्यात न जाताही आम्ही खूप मजा केली. शांत आणि सुंदर असा बीच हा होता. आपल्याला आजच्या या व्लॉगमधील शेवटची लोकेशन, शेवटी एवढंच म्हणेल की जेव्हा संधी मिळेल तेव्हा मित्रांसोबत फिरायला जात जा. कारण नंतर करता तो नंतर केव्हा येईल किंवा नाही येणार याची कल्पना होणे अशक्य असते. जागा तीच असते, दृश्य तीच असतात, पण मित्रांसोबत घालवलेली ट्रिपमधील क्षण खूप अनमोल असतात. चला तर एंड करूयात या व्लॉगचा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा. तर व्हिडिओमध्ये एक छोटासा सेगमेंट मी ॲड करतो, ज्यात आमच्या ट्रिपचा खर्च किती झाला ते सांगतोय. तर व्हिडिओच्या स्टार्टिंगला सांगितल्याप्रमाणे आम्ही 2 स्कूटीने ही ट्रिप पूर्ण केली. ट्रिप सुरू केली ठाणे सिटीमधून पालीकडे जाण्यासाठी. नंतर नेक्स्ट पॉईंट होता श्री रामेश्वर टेम्पल चौल आणि लास्ट होता रेवदंडा फोर्ट अँड बीच. तर ही 3 लोकेशन्स करून ठाणे रिटर्न हे डिस्टन्स गुगल मॅपनुसार ते 285 किलोमीटर दाखवत होते. पण चौलला जाताना आणि रेवदंडा फोर्टवर जाताना गाडी थोडी एक्स्ट्रा चालल्याने आणि मध्ये थोडी चुकाचूक झाल्याने आमचा प्रवास जवळपास 300 किलोमीटर इतका झाला आहे. तर ॲक्टिवा 125 आणि TVS सेंटर 125 अशा या दोन्ही स्कूटीने आम्ही आमची ट्रिप कंप्लीट केली आहे, ज्यांनी जवळपास आम्हाला 50 किलोमीटर पर लिटरचा मायलेज दिला आहे. तर जवळपास 6 लिटर पेट्रोलमध्ये दोन्ही गाड्या ठाण्यापासून जाऊन रिटर्न आल्या आहेत. त्याचा खर्च येणार जास्तीत जास्त 700 रुपये पकडून चाला, थोडं कमी जास्त होऊ शकतो. ओके, कारण पेट्रोल प्राईस पण थोडं चेंज होत आहे.
तसं ते तुम्हाला 600च्या समथिंगच थोडं वर लागायला पाहिजे, पण थोडं ॲव्हरेजवर पण असतं, गाडी चालवण्यावर असतं, वेटवरही असतं, ते बाकी सर्व फॅक्टर असतात. आणि वाटेत छोटे मोठे स्नॅक्स, पाणी बॉटल त्यांचा खर्च 100 ते 150 रुपयापर्यंत धरावा. तरी 4 जणांच्या अंदाजाने सांगतो. जेवण तुम्हाला मिळेल तिथे 350 ते 400 रुपये पर थाळी. जर तुम्हाला व्हेज नॉन व्हेज असं काही खायचं असेल तर. पण आम्ही जेवण न करता निघालो होतो, तिथे आम्ही काही जेवण केलं नाही. आणि जर तुम्हाला तिथे तुम्हाला जेवायचं झालंच तर तुम्हाला 350 ते 400 रुपये पर थाळी असं जेवण तुम्ही तिथे करू शकतात. ही कॉस्ट तुमची एक्स्ट्रा वाढते. आम्ही तिथे जेवण केलं नव्हतं कारण की आम्ही दुपारूनच रिटर्न निघालो होतो. जवळपास 4 वाजताच आम्ही थोडं रिटर्न निघायला सुरुवात केली. तर आमची अशी ट्रिप कंप्लीट करून आम्हाला जो खर्च आला आहे विदाऊट फूड, तो 2 गाड्या घेऊन जाऊन आम्हाला थोडा स्नॅक्स वगैरे ॲड करून 2200 रुपयेपर्यंत लागलेला आहे. म्हणजे 550 रुपये पर पर्सन एवढा खर्च आम्हाला लागला आहे. खूप मजेशीर आणि खूप एक्सायटिंग अशी ट्रिप होती. नेक्स्ट टाईम अजून चांगला ब्लॉग बनवायचा प्रयत्न असेल, कारण की कर्नाळा बर्ड सँच्युरी इथून शूट चालू केला. पालीला फोटोग्राफी अलाउड नव्हती तरी कॅमेरा जास्त यूज नाही केला, बट चौरला येताना कॅमेराची बॅटरी डेड झाली. तर बाकीची फुटेज मित्रांच्या स्मार्टफोनने शूट केलेली आहे. तर नेक्स्ट टाइम आपल्याला एक बॅटरी ठेवायला पाहिजे. चला तर एंड करूया व्हिडिओ. हा आणखी एक की निलेश इज लाईव्ह आपलं गेमिंग चॅनल आहे, ते नक्की सबस्क्राईब करा. तिथे आपलं गेमिंग लाईव्ह स्ट्रीम्स होत असतात. चला तर नेक्स्ट व्लॉगमध्ये भेटूया. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.